उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का. मूळ शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचाच. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा मोठा निर्णय. शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाचे आमदार पात्र. विधानसभा अध्यक्षांचा निकाल. एकमेकांना अपात्र करण्याच्या याचिका फेटाळल्या. नार्वेकरांच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार, तर ठाकरेंच्या आमदारांच्या अपात्रतेसाठी शिंदे गटही कोर्टात जाणार. भरत गोगावलेंनी बजावलेला व्हीप योग्य पद्धतीनं नव्हता, त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही. राहुल नार्वेकरांकडून स्पष्ट. निकालाची मॅच फिक्सिंग होती. नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला. सुप्रीम कोर्टाला जुमानत नाही हे दाखवून दिलं. ठाकरे संतापले. हुकुमशाही घराणेशाहीचा पराभव. 2019 मध्ये जनतेसोबत बेईमानी करणाऱ्यांना ही चपराक. अपात्रतेवरील निकालानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल. घटना कायद्याचा मुर्दा पाडून महाराष्ट्रावर आघात. चोर मंडळाच्या मान्यतेसाठी घटनेची पायमल्ली. निकाल ठरलेलाच. दिल्लीमधील मालकांनी निकालपत्र लिहून दिलं. सामनातून हल्लाबोल. शिंदे नार्वेकर गोगावलेंची अवकात काय? हा निर्णय नव्हे, भाजपचा षडयंत्र. राऊतांचा हल्लाबोल. तर राऊतांविरोधात सभागृहामध्ये हक्कभंग प्रस्ताव आणणार. विधानसभा अध्यक्षांबाबत अपशब्द वापरल्यानं राम कदम आक्रमक. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आज वार्षिक सर्वसाधारण सभा. शरद पवार आणि अजित पवार सभेनिमित्त एकत्र येण्याची शक्यता. रोहित पवारांविरोधात कायदेशीर कारवाई करणार. तलाठी भरतीमध्ये 25 लाखांहून अधिकची वसुली झाल्याच्या रोहित पवारांच्या आरोपानंतर विखे पाटील आक्रमक. गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक. आरोपींनी मुळशीमध्ये काही ठिकाणी गोळीबाराचा सराव केल्याचं तपासामध्ये उघड. जेलमधून सुटल्यानंतर विनापरवानगी रॅली काढल्यानं सुनील केदार यांच्यावर गुन्हा दाखल. रॅलीमधील वाहनांवरही पोलीस कारवाई करणार. 10वी-12वीच्या लेखी परीक्षेनंतरची श्रेणी आणि तोंडी परीक्षा केंद्रावर नाही, तर महाविद्यालयामध्येच होणार. गुण महाविद्यालयाच्या लॉगिनमधून भरण्याची सुविधा उपलब्ध. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दुपारी 1:30 ते 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक. गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी एक्सप्रेसवे 2 तास बंद राहणार. राज्यात थंडीचा कडाका वाढणार. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गारवा वाढण्याचा अंदाज. किमान तापमान 4 ते 5 अंश सेल्सिअसनं कमी होण्याची शक्यता. महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाची हजेरी. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता. लालकृष्ण अडवाणी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला उपस्थित राहणार. विश्व हिंदू परिषदेची माहिती. रामलल्लांसाठी 1100 किलोच्या दिव्याची निर्मिती. दिव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मोहालीमध्ये आज भारत आणि अफगाणिस्तानमध्ये पहिला T20 सामना. आजच्या सामन्यातून विराट कोहलीची माघार. कर्णधार रोहित शर्माकडे सर्वांच्या नजरा.